आपण आता वाजलेत किती थांबा सांगते 6:36 आणि आम्ही निघाले त्र्यंबकेश्वरला. बाय. शडा हा उघडाच आहे, याला पण दाखव रे. आपण आहेत 7 जण. येस. आता इथून जाणार कल्याणला. कल्याणवरून एक्सप्रेस पकडून भेटली तर भेटली, नाही तर लोकलने जाऊ. नाही तर मग कसं. गाईज आपल्या रोडवरती येऊन 5 मिनिट झाले ते आणि अजून 3 जण गँग मागच राहिले ते. अजून यायचं ते बघा 3 जण आताशी चालले ते. त्यांच्यामुळे ट्रेन जाणार वाटतं आज आपल्या हातातून. थोडे 7 जण एकाच रिक्षामध्ये जायचे बोलतं ते. एका रिक्षामध्ये तसं काही चढणार नाही. चला 2 ऑटो भेटले ते आता. 2च एकामध्ये 7 जण. एका जणामध्ये 7 जण कसे असणार आहे ते. ट्राय करू 7 जण एकाला चिवे उजळू. हो 7 जण. हे बघा कोण कोणाच्या मांडी बसलाय माहीत नाही इथं. काही आता वाजले ते 7 वाजायला 3च मिनिटं बाकी ते. ट्रेन पण लेट झाले आपल्याला. ट्रेन माहीत नाही भेटणार आहे का नाही. एवढी बॅग एका ऑटोमध्ये बसून आली आहे. जर रे पैसे लास्ट जायचं कल्याणला पोचलो आपण. आमचे लोक आता आमचे एक्सप्रेस पण आहे. आम्हाला अजून नाही माहिती. 3च मिनिटं बाकी आहेत एक्सप्रेसला. नियोजन करणारे वेगळे पण नियोजन करणार इकडं वेगळं चाललंय. वापसी काढायची. 7 नाशिक रोड तिकीट काढले. एवढे शांत नाही. आता सगळे गडबड करताय. ट्रेनचा टायमिंग झालंय. आता पळतात सगळे. सगळेजण पळतात आता इकडे. आम्ही नाही पळणार. ते 2 जणच पळाले ते. आम्ही नाही पळणार. आम्ही गेल्याशिवाय तरी पण ते जाणार नाही. तरी पण पळतात ते. कुठे जायला को बोल. ट्रेन आहे ना हीच आहे ना. ट्रेन आली आहे काही चालू झाली काय. हीच आहे का. आता कर झाली ना. बोलत नाही काय बोलणार आता. ट्रेन विचारल्यावरती काही जनरलवरती कसं वाटतं. कुठं आतमध्ये घुसत वरती वरती नका करू. तिकडं वगैरे पाक है मतलब पहले आए यहाँ पाक है मतलब जगह देखा खाली चार्जर निकाला तुम्हारे पॉकेट में हाँ तर नंबर 4-5 मिनिट झाला. आता ट्रेन थांबली. ट्रेन काय हालायचं नाव घेत नाही आता. खर्डी स्टेशनपासून थोडंसं लांबवरती येऊन थांबले. पाणी बाय पाणी. इथं मजा नाही करायला आले वाटतं. रीलच बघायला आले इथं पण. आता बोल ना भाई. बोल काय मगाशी तर बोलत होते ना लय. आता एक्साइटमेंट झालं एकदा माझं बोलून. परत नाही बोलायचं. ट्रेन थांबली. नवीन निघाला आता तुमच्या मग. कुठे जायच्या सासूबाईनी बिस्किट दिलाय. अरे जास्त गोड मला आवडत नाही. आणि आता पोटाला थोडेसे भूक लागली. म्हणून जे भेटेल ते घाला तोंडामध्ये. आता असं रोज उठणार नाही आम्ही लवकर. पण आज फिरायला जायचं म्हणून आम्ही आज लवकर उठलोय. त्याच्यामुळे आम्हाला आज लवकर भूक लागली. मी रोज 5 वाजता उठतो. फक्त हे आज लवकर उठले. 12 वाजता उठणारे आज
फिरायला जायचे म्हणून लवकर उठलेले. पण आता भूक लागली, काय करू? बघ तुझे केस बघ. माझे नाही आहेत, गुटी द्यायची आहेत. गुटी द्या केस वगैरे तुझा. त्याच्या केस बघ, ही तुला हे बघ, ही तुला सुरुवात आमची. या ट्रेनमुळे आपल्याला म्हणून आमच्या लेट झालंय आता. वेळ झालाय 15-20 मिनिट होऊन गेले. आता गाडी थांबली. आता गेली ट्रेन. बघू आता याच्या मागे चालू होईल बहुतेक. मोबाईल नेट पकडू का नाही तर मोबाईलची पण लागायला पाहिजे. मोबाईल अर्धा तास झालाय. आत्ता ट्रेन चालू झाली. हा ना, वैताग आला. 3 ट्रेन गेल्या. कंटाळून सगळ्यांनी बसून घेतलंय. ही तर बघ डायरेक्ट ही दरोडा मारायला चालली कुठेतरी. कंटाळा आलाय. आता बघू चालू झाली देवाच्या कृपेने परत पुढे जाऊन नको थांबायला. बस एवढीच आमची इच्छा आहे. हा नाही तर नाहीतर- कंटाळा आहे. हा, परत पुढे जाऊन आम्हाला उभंच राहायचं लाईनीला, कारण की आम्ही चालू दर्शनाला म्हटल्यावरती लाईन खूप असेल. ज्योतिर्लिंग एक जण हरवलाय आपल्यामधला. तो बाथरूम मध्ये. ट्रेन चालू झाली आता. बसलो आईस परत. अशा ठिकाणी बसले तिथे खूप ऊन लागते पण आम्हाला. समोरच सूर्य आहे. समोरूनच ऊन पडते सगळ्या चेहऱ्यावर. मगाशी तर फोटो काढायसाठी सूर्यच पाहिजे आणि आता प्रॉब्लेम होतोय. लई स्लो नाही चालली ट्रेन. त्यांची ना आपली सेम झाली वाटतं. त्याला काहीच आपल्याला पोचायला अजून अर्धा तास आहे बहुतेक. पोरं कंटाळून काही जण जाऊन आतमध्ये बसले. ते त्या दोघांना चालले म्हणजे अजून फोटो वगैरे काढले इगतपुरीला आणि आता शोऱ्याला होता. ते मी तर एक पण फोटो काढला नाही. आता बघू डायरेक्ट पोचल्यानंतर फोटो काढायचे. अर्धा तासच बाकी आहे तरी पण गेले ते आतमध्ये जाऊन झोपले. ते एक जण बसला इथे एकदा. पोचलो काय आपण. पोचलो आपण. काय बोलायचं. जमले नाही. झोप काढून आली आता. खूप एफर्ट्स घेऊन आम्ही इथपर्यंत पोहोचलो. तिकडे गर्दी होती म्हणून इकडे आलो दारात बसायला. आम्ही जाणारच आहे, त्र्यंबकेश्वरलाच पोहोचणार आहोत. डोंट वरी. मला माहित नाही. मला यांच्यावरती भरोसा नाही. कुठं घेऊन जातले चालले ते. आपण फक्त जायचं काम करतो. हां त्यांच्या भरोशावर सगळं. आपल्याला माहीत नाही. फक्त चाललोय त्यांच्या मागं. रस्ता त्यांना माहिती. काही मोबाईलवर बोलत पळत राहिले नसते. गाईज हे ब्लॉगरला सोडून मागं सोडून पुढे चालले. ते यांना थंबनेलमध्येच घ्यायचं नाही. अख्यांना थंबनेलमधूनच गायब करून टाकतो पाहिजे मला. ब्लॉगरला मागं सोडून पळतात ते तुम्ही. आमचा कंटेंट एवढा घाण होताला की तुझे पब्लिक सबस्क्रिप्शन वाले तर सगळे पळून जातील. का एवढा कंटेंट घाण नको. असा कंटेंट नको. बघणार पण आम्ही पोरी असं आम्ही घाल बोलतो पण तो पोरींसाठी कॉन्टेंट नव्हता. पोरं तर काही नालायकच असतात मला, पण पोरी असतात. काय माझ्यासारखे पण असतात. नालायक नसतात. पुढं जायचंय आता. आता माहिती ना आपल्याला फक्त चल ना. तुला माहिती आहे. चल ना पुढं.
तो काय बस स्टँड पुढे आहे ना भाऊ. हा मागं उभा राहतोय आणि बोलतोय चला पुढे चला पुढे. मी जो ओनर आहे इथला सगळ्यांना घेऊन जाणार मी इथून त्र्यंबकेश्वर. काका तिकडनं हात दाखवू दाखवू बोलवत होते की इकडे आहे इकडे आहे. सगळीकडे मिसळ भेटते बघा काय. तेव्हा तिकडे हात करतात ते. हात बोलू तिथं हात तिथं नका. हा जिथे हात करणार आम्ही तिथे नाही जाणार आहे. हा जिकडनं बोलवते तिकडे नाही जायचं. काय खायचं नाही आता बघा इथं खायचं असेल तर खा. मला लाईट नंतर तिथे भेटते काहीच खायला नव्हते. आम्हाला जिथे हात खायला केला होता आम्ही तिथे आपल्याकडे गेला आम्हाला नाही जिथे आम्हाला हात केला होता आम्ही बोललो होतो आम्ही तिथे येणार नाही आम्ही तिथेच आलो. आणि दोघं जण हात केला होता मग काय करायचं. चल ना आता. एक जणाला जागा आहे ना पतली पतली माणसं. बसू चौघजण, चल. सिंगल सीट आहे का. सिंगल सीट नाही, इथं बसशील किरण इथं बसशील. मांडव बस मेनू कार्ड ऑर्डर देऊन झाली आपली आता. ऑर्डर दिली ते सांगायला लागेल. हे पूर्ण जास्तच लाजतात ते आजकाल. मला लाज वाटत नाही पण हे बघा हा लाजतो. हे होतं सगळ्यात जास्त लाजतोय. कशाला लाजतो लोकांना फरक नाही पडत आपलं. मोठ्या टेबल सेम आहे. सेम नाही का बघ ते साफ करायला सांगा. सेमच आहे नाही हाय थोडा थोडा मोठा आहे. बरोबर किरण कम्फर्टेबल सोडली जागा होईल ना नाही वाटत मला. आपलं तिघच बघतो तिथं जास्त चौघजण. हे गणेश गायक कुठे गेला. गणेश नाईक अरे चाललंय अजून बसच शोधतोय बसच नाही दिसत. 45 नंबरला काहीतरी हा पण आहे त्याला दाखवायचं होतं. मला ब्लॉगमध्ये यायला पण इंटरेस्ट नाही वाटत काही होते का. आले आता बॅक साईडने चढा नाही तर बस शोधतात ते काय ते. आणि हा लाजाळू माणूस खूपच जास्त लाजतोय. नाशिकमध्ये नवीन आलोय म्हणून असे काहीच. बस स्टँडवरून त्र्यंबकेश्वरला जायला किती पैसे लागतात कमेंटमध्ये सांगा कारण आम्हाला इथं 120 बोलतात. 150 मला काढायला होता काही पाहिजे घेते. काही अर्ध्या बसनी 70 रुपये लागतात आहे आणि टॅक्सी ऑटोवाले बोलतात ते का 150 रुपये पाहिजे. त्याची अशी मजा घेतलेली नाही मी आता. याने ब्लॉग नसता केलं तर मग झालं असतं तुमचं. ब्लॉग केला नाही बोललो. तेच एन्जॉयमेंट भेटला असतं थोडंसं. हां मी जरा सावलीमध्ये बसलेलो. कॅशियर इकडे कॅशियर सॉरी काय जातात काहीच करू शकत नाही माझी चार्जिंगच संपलेली आहे. सो सॉरी आता काही नाही बोलू शकत. तरी पण बोलला तर आवाज येत ना काय कॅमेरामध्ये आवाज नाही येते का. येतोय ना मग ठीक आहे मग आम्ही कंटिन्यू करू. आम्ही आता कंटिन्यू करू मग ब्लॉग. कोणत्या साईडला रे. गाईज ह्या साईडने लाईन लागते. समोरच्या साईडने लाईन लागते. अंघोळ करून आले नाही पारूस येते ना. पुढं काढू त्याला मग. आपण एकच ताट घेऊ की दोन घेऊ. एकच घ्या ना. आता जिथून फळ फुलं घेणार ना तिथे चप्पल काढणार. थांब रे मला पण ठेवू दे. ए घ्यायचं का फुल. घेतला का. तेवढंच तरी घेऊन चला आता. अरे यार कशाला उगाच. देऊन घे
किती घेतले ते? कुठे जाय पकड ना, पकड ना. हे आता हात धुतायत. माझे दिले 100 पैसे. घेऊ एवढे पण. हा तिचा व्हिडिओ काढाय चालत आहे. बिना पैशाची जाते. चल बॅग पण ठेवू शकतो. चाललंय व्हिडिओ काढायला म्हणाय असेल तर बंद करावं लागेल. ते दोघं गेले ते जरा बाजूला, आपण चाललोय आतमध्ये. हर हर महादेव बोला रे. हर महादेव. ते दोघं जण मागून आले ते आणि आता आपल्याला बोलतात ते मागे यायला. आम्ही मागे ना, त्याला ते दोघं जण, आम्ही 5 जण पुढे आले, त्यांनी दोघांनी पुढे यावे. आम्ही मागे नाही जाणार, आमचा संबंधच नाही मागे जायचा. होळी मागायला आहे. हे सांग काय मंदिर. हा बोलतं घरी डायलॉग काय बोलतो तू? देखो भिकारी हात पसराव. घरी नाही, इथं 2 तास लागणार मला लाईन. इथं 4 तास लागले. काय होईल काय माहिती. बोललो ना, मेरे को बहुत पकड़ है. ये मराठी में बोलो ना, लेकिन मला मराठीत बोलो ना. पण काहीच मला कालपासून तो त्रास होतोय मला. काल तर रडवलं पण ना. हा, काल रात्री रडवलं याने मला. रात्री 12 वाजता प्लॅन कॅन्सल केलाय मी. 15-20 मिनिटांनी परत प्लॅन म्हटला हे दो हिने कॅन्सल केलं, हिने कॅन्सल केलं. तिच्या इथे दुखली. काय पडलेलं 15-20 मिनिट झालेलं आहे, थांबून राहिले आणि का हलायचं लाव होत नाही. ते त्या साईडला एवढी लाईन नाही, ह्या साईडला कसं काय एवढी लाईन आहे? सगळीकडे तेवढे सगळे बसलेले, त्याच्यामुळे दिसत नाही. अरे हा ही लाईन कुठे चालली आहे? या साईडला दुसरी प्रत्येक लाईनीमध्ये असे काय बोलते, काय बोलत होती परत बोल एकदा. अँड्रॉइड पण घे, आयफोन आहे पण अँड्रॉइडमध्ये स्टोरेज जास्त असतो, आयफोनला स्टोरेज पण नाही जास्त माझा आणि बॅटरी बॅकअप पण चांगला आहे, त्याच्यामुळे अँड्रॉइड गेले का पैसेवाले लोक नाही. पैसेवाले नाही आम्ही, नाही हप्त्यावाले आहेत आम्ही सगळे. हीच फुले आमच्या इथे भेटतात ना, मार्केटिंग कर्ज पण काही उपयोग नाहीये त्याचा. आता हे उपयोगासाठी यूज करतात, हे उपयोग नाही बोलू नका. गाईज लाईन चालू झाली पण लय स्लो चालली आहे. एवढं स्लो तर बहुतेक उद्या पण पोहोचणार नाही आपण. लाईन चालू झाली लाईन चालू. आता बघ ना काय भारी येते. एवढा आधीचा कंटेंट अजिबात घेऊ काय नाही टेन्शन नाही. लाईट क्लिअर करून टाकली, ठीक आहे. पूर्ण लाईट क्लिअर केली आणि त्यानंतर सोडले आपल्याला. हे कसे पळताय बघा. पूर्ण लाईन क्लिअर झाली. आपल्याला एक साईड क्लिअर करायला 1.5 तासाच्या वर गेला आहे आणि अजून ही लाईन क्लिअर करायला 1 तास लागेल वाटते. फायनली परत येऊन इथे बसतोय. लाईनीमध्ये उभा राहून शकतोय आपण. आता सगळे खाली बसलेले.
हे बघा इथली गँग आणि ही जी गँग जरा जमली नाही. गँग जमले नाही जमले नाही तुम्ही. आम्ही जमले खाली बसले. आखे बसत बसत आले. आम्हालाच बसायला नाही भेटलं म्हणून आता इथे बसले खाली. जो बसल पूर्ण गँग थकली आहे. झोप झाली तिला बघ. यांची सासरवाडी भेटली पण ना. ही सासरवाडी घेऊन आले त्यांची. कशाला भांडणं करतो? इथं आम्ही चालले कोण कुत्रा कोण मांजर. हा माझ्याशी भांडतोय. हा किरण. तू भांडते राहिला अजून खूप लाईन आहे. अजून दिसू पण नाही राहिलं पुढे जायचं नेमका. म्हणजे आता बाहेर आलो इतक्यात. बाहेरचं सीन दिसतंय. VIP लाईन होत्या इकडं. लाईन पटापटा चालली आहे. पुढे कॅमेरा अलाव नाहीये. मोबाईल इथं थोडंसं बाकी आहे. 3 पावलं लांब बाकी आहे फक्त. टाकू का तुला दाबी? क्या फायदा उसका? अरे डायरेक्ट पकडता ते ढक्कन जाते. एक साइड हो जा. माहिती का थोडीशी ताकद लावली असेल ना ढकलता पण चाललं त्याला मला. थांबला दुसऱ्याला खाली जास्त 3 तास लाईनीमध्ये उभं राहिला आणि बघायला पण नाही भेटलं साधं. एवढं जोरामध्ये ढकलून देतात हे. मी घरून बघितलं असतं. नाही आम्ही एवढा 5 तास लाईनीला उभं राहिलो पण 1 सेकंद सुद्धा आम्हाला पिंड सुद्धा बघायला भेटलेली नाही. हा पिंड पिंड सुद्धा बघायला पिंडी पण नाही मला पण दिसली. फक्त व्हिडिओ मध्येच बघितलंय. व्हिडिओ मध्येच बघितला बस. याच्याविषयी माहिती आहे का तुम्ही येत नका घरून डायरेक्ट दर्शन घ्या. लाईव्ह दर्शन घ्या. हा तसं पण देव कुठून पण ऐकतो. 3.5 तास लागले आणि 3.5 तासाचा 1 सेकंड पण बघायला चान्स नाही दिला. गाईस प्रसाद पण घेऊन झाला आता. एक सासरवाडीला. फिक्स करून ठेवला असं बोलतो. दोन्ही घरच्यासाठी 2 घेतले. तू किती घेतले ते? 2. तू एकच घेतला. लगेच घरी गेल्या 2 सेकंडामध्ये संपन्न. सगळ्यांचे हार झाले तुकडं होणार. 4 घेतले होते आपण हे. काय
पाणीपुरी खायची आता, पाणीपुरी तुला खायची पाणीपुरी? मला पण खायची हा तिखट पाणीपुरी. मी पण तिखट फक्त तिखट. तिखटच पिणार आणि पाणी पण पिणार. हे तिखट पाणी दे फक्त मला. आता खायचे त्याच्यामुळे जरा कॅमेरा बंद करूया. पोटामध्ये पण जाऊ द्या, नाही तर कॅमेरा घेऊन पोटात जात नाही आता. गाय झालं, आता घरी चाललोय. आता भेटू उद्या नेक्स्टच्या व्लॉगमध्ये. आता काही हिंमत नाही राहिली व्लॉग काढायची. मोबाईलची चार्जिंग पण संपून गेली. आणि याची हिंमत काय आहे माहिती का, सकाळपासून काय बोलला नाही, तोंडातून शब्द काढायला झालाय. हां, आमचा दिवसभर बोल ना तोंड दुखायला लागला आता. आणि पाय चलायचं नाव नाही ते. ब्रह्मगिरी पर्वत. अजून आपल्याला चपला घ्यायच्या, ते बॅग घ्यायचं आहे. मला शूज बॅग मध्ये जाऊन माईक चेक करायचं आहे पहिला. पैसे तर खिशामध्ये घेऊन गेलतो, पण माईक बाकी आहे अजून. चार्जिंग संपून गेलती ना, म्हणून ठेवून गेलता. आपण चपला कुठे ठेवलेला आता लक्षात येत नाही. नाही, खरंच नाही येते. माहित नाही कुठं काढल्या. ती चालली घेऊन हिच्या. ओळखू येत नाही. काय तुला माहिती ना खरं, दुकान पण भेटणं झालंय आपल्याला. दे, मी काढू का? चालू करा. चालूच आहे. आता पहिले आपल्याला आपल्या चपला शोधायचे. ते कुठे ठेवले ते माहित नाही. गुड्डी जायची काय, माझी पण बॅग नाही. माझ्या बॅगेमध्ये माझं माईक आहे, मेन वस्तू आहे माझी आली. बॅगेमध्ये काहीच नाही का तुझ्या? खतरनाक दिसते. दोन्ही हाताने नाही, दोन्ही हाताने घरी का नाही. इथे म्हणत सब्जी खाना काय क्या. फायनली रस्ता भेटला जिथे बॅग ठेवलेली. बघूया पहिलं बॅग जाऊन. आम्ही हरवलेलं ना भाई, तू रोज येतो. रोज नाही तरी महिन्यातून येत असेल. आम्ही तर पहिल्यांदा आलतो ना, मग आम्ही हरवलेलं.